नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळाल्याने नागरिकांनी केले धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख यांचा सत्कार। सोनगीर पोलिसांची धडक कारवाई, चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला मुद्देमालासह घेतले ताब्यात। संत शिरोमणी गुरु रविदास उद्यान नागरिकांसाठी खुले करा, नागरिकांचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मनपातील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाला मनपाच्या अन्यत्र ठिकाणी सुरू करा, शिवसेनेचे मनपा प्रशासनाला निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळवून देण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत यश मिळवल्याबद्दल धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख यांचा आज त्यांच्या कार्यालयात नागरिक सत्कार करण्यात आला। दरम्यान या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकसह हरिचंद्र अण्णा लोंढे, दर्शन पाटील, प्रवीण मोरे, हेमन वाघ यांच्यासह MIMचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या सत्कार समारंभासाठी उपस्थित होते। हमारे शहर में विकास कामों की बहुत ज्यादा जरूरत है और मुझे आज के ही दिन से पूरी मेहनत और पूरी ईमानदारी के साथ काम पर लगना पड़ेगा, तब जाकर हमारे शहर की कुछ समस्याओं का हल होगा। मैंने शुरू से काम करना शुरू किया। आप लोगों ने देखा कि पहले जो 2 साल थे उसमें पहले तो सरकार जल्दी स्थापन नहीं हुई, उसके बाद CA और NRC के मामला आए, उसके बाद कोरोना जैसी बीमारी आई और उसमें लॉकडाउन लगा रहा, हमारे सभी कामकाज बंद थे। लेकिन उस वक्त भी मैंने घर में ना बैठते हुए हमारे शहर की जनता को किस बात की जरूरत है उस पर ख्याल दिया, सबको अनाज पहुंचाने का काम दिया। उसके बाद धीरे मेडिकल कॉलेज में जाकर वहां पर एक कोविड सेंटर शुरू करवाया, PDRL लैब शुरू करवाया। जूनियर सिविल हॉस्पिटल में जाकर वहां पर सबसे पहले मैंने सिविल सर्जन को एक कोविड सेंटर शुरू करने के लिए कहा और उसको ये कहा कि तुझे किस बात की जरूरत हो तो मुझे बता, मैं आरोग्य मंत्री से वो सब मंजूर करा के देता हूँ। हमने दवाओं का भरपूर स्टॉक किया। उसके बाद में उन्होंने कहा कि हमको ऑक्सीजन प्लांट की सख्त जरूरत है। मैंने उसी वक्त 1.5 करोड़ रुपए अपनी निधि से देकर सिविल हॉस्पिटल में ऑक्सीजन प्लांट लगाया। उसके बाद मैंने देखा, मेरे एक दोस्त है, उन्होंने मुझे अपने घर पे बुलाया चाय पानी नाश्ते के लिए। उन्होंने इतना शानदार बंगला बनाया था ना, बहुत शानदार बंगला बनाया, लेकिन वो बारिश के दिन थे तो वहां मजबूरी से हमको हमारी मोटरसाइकिल बाहर खड़ा कर कीचड़ से जाना पड़ा। ऐसा हालात थे हमारे शहर के। इससे मैंने पूरे शहर में रास्ते कंक्रीट किए, गटरों का इंतजाम किया। जहाँ हमारे लोगों को पानी की जरूरत थी, पानी के लिए मैंने काम किया। ये जो बोलते हैं अटल पाड़ा योजना, ये योजना को पूरा करने में मेरा बहुत बड़ा हाथ है, आप लोगों ने देखा। लेकिन ये जो कमिश्नर है, इन्होंने ये कहा कि ये भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों ने इसका ठहराव किया है, तो वो ठहराव हमने वहाँ मंजूरी के लिए भेजा है। लेकिन मैंने वहाँ पर गोविंदराज साहब जो हमारे प्रधान सचिव है, उनको ये बोला कि ये सरकार को अधिकार है, अगर महासभा में ठहराव आया है तो उसको विखंडित करने का अधिकार सरकार को है, और ये ठहराव को आप विखंडित करके जो हमारे शहर के लोगों को जो घर पट्टी लगाई गई है उसको जूने दर के परमाणे अपने आकरणी करना चाहिए, ऐसा आदेश करो। तो उन्होंने यह आदेश किया था कि जो घर पट्टी की वाढ हुई है वो डबल से ज्यादा नहीं होना चाहिए, लेकिन उसको भी कमिश्नर ने नहीं माना। और आप लोगों ने देखा कि जिन लोगों की घर पट्टी पहले 900 रुपए आती थी उनको डायरेक्ट 38,000 रुपए आना शुरू की, जिन लोगों को 2,000 रुपए आती थी उनको 40,000 रुपए आना शुरू की। ऐसे काम महानगर पालिका ने किए, इसलिए मैंने वहां पर पहले तारांकित प्रश्न लगाया, लेकिन मेरा तारांकित प्रश्न भी उन्होंने रद्द किया, उसको मंजूर नहीं किया। आखिरकार मुझे विधान भवन के पायरी पर बैठना पड़ा और मैंने जब तक यहाँ पर मुख्यमंत्री आते नहीं या तो प्रधान सचिव आते नहीं और ये आदेश नहीं देते तब तक मैं उठूंगा नहीं, ऐसा मैंने विधानसभा अध्यक्ष को मैसेज दिया। और मैं 2.5 घंटे भूखा प्यासा वहां बैठा रहा। आखिरकार आप सब लोगों के आशीर्वाद से CM साहब उधर से आए और CM साहब ने वहां रुककर और यह आदेश किया, तुरंत फोन किया प्रधान सचिव को
कि ये जो घर पट्टी बढ़ाई गई है उसको स्टे लगाया जाए, उसको स्थगिती लगाया जाए। धुळे तालुक्यातील सोनगीर येथील सुपर हार्डवेअर दुकानातील चोरीचा 24 तासातच तपास लावून सोनगीर पोलिसांनी 1,35,000 रुपये किमतीच्या साहित्यासह सर्वच मुद्देमाल हस्तगत केलेला असून सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, रवींद्र महाले, रवींद्र राठोड, संजय देवरे, ईश्वर सोनने, सूरज सावडे, विजय पाटील, कमलेश महाले व संजय जाधव यांनी केली। दिनांक 2/7/2024 रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनगीर गावातील सुपर हार्डवेअरचं दुकान आहे। फिर्यादी आहेत दुकान मालक समीर खान मोमीन खान फराम यांच्या दुकानातील जे प्लंबिंगचं सामान आहे ते अज्ञात चोरट्याने पत्रा उचकटून चोरी केली होती। त्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या CCTVच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरच्या आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी हा शिरपूर येथे राहत असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। सदरचा गुन्हा हा 24 तासाच्या आत उघडकीस आणून संपूर्ण 1,35,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। तसेच सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने नळाणा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा केल्याचे त्याने कबूल केलेले आहे। सदर आरोपीचे नाव आहे सूर्यकांत चंद्रकांत कलाल, राहणार शिरपूर। अधिक तपास करीत आहोत। धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पांढरा नदी किनारी बांधलेले संत शिरोमणी गुरु रविदासजी उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे। तसेच उद्यानाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज असे नाव ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने टाकण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोची चर्मकार समाज गुरु रविदास विचार मंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला असून त्या संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मोची चर्मकार समाज गुरु रविदास विचार मंच धुळेचे अध्यक्ष कन्हैया साखरे, सुनील केसावलेकर, संजय केसावलेकर, अजय पानसे, मोहन परदेशी, पंकज बर्वे, भारत शिंदे, भूषण शिंदे, मानसी बर्वे, रेणुका कांजेकर, पायल शिंदे, उर्वशी छत्रे, प्रेरणा छत्रे, लक्ष्मण चित्ते यांच्यासह परिसरातील नागरिक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। धुळे जिल्हाधिकारी साहेबांना गुरुदासजी विचार मंचतर्फे निवेदन देण्यात आले असे की धुळे मनपा प्रशासनाने बांधलेल्या संत शिरोमणी उद्यान रविदास महाराज उद्यान या उद्यानाच्या उद्घाटनाला 9 महिने होऊनही आजही तो धुळेकर जनतेसाठी खुले करण्यात आले नाही आणि तिथं पार्किंगची व्यवस्था केली गेलेली आहे मनपा प्रशासनाकडून। त्यांनी ते खुलासा करावा की ते त्यांच्या संमतीने होत आहे की धुळेकर जनतेची चेष्टा करण्यासाठी होत आहे। तिथे निवेदन देण्याची बाब अशी की धुळे मोची समाजाची स्मशानभूमी असल्या कारणाने तिथं आम्ही बगीचासाठी नामकरणासाठी संत रविदास महाराजांचा संघर्ष केल्यानंतरही त्या बगीचाला उद्घाटन झाल्यानंतरही उद्घाटन ओपन केलं जात नाही आहे आणि त्या बगीच्यामध्ये ती पार्किंग व्यवस्था केली जाते आहे आणि त्या बगीचाला नामकरण दिलेल्याप्रमाणे संत रविदास महाराज यांचे नावसुद्धा दिले गेलेले नाही आहे। तरी ते धुळेकर जनतेसाठी लवकरात लवकर उघडे करून जर मनपा प्रशासन त्याची देखभाल करत नसेल तर त्यांनी तसा खुलासा करावा। धुळे महानगरपालिका यांच्या वतीने धुळेकर नागरिकांसाठी जन्ममृत्यू नोंदी करण्यासंदर्भात दालनातील नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे। शैक्षणिक व इतर कामांसाठी तसेच लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी पाहता शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांनी धुळे मनपाचे आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांची भेट घेत त्यांना तात्काळ जन्ममृत्यूचे नोंदणीचे कार्यालय इतरत्र हलवण्यात यावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील, विनोद जगताप, कपिल लिंगायत, मनोज शिंदे, सागर निकम, विष्णू जावडेकर, पवन कुलकर्णी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला धुळेकर नागरिकांची जी तारांबळ होत आहे गेल्या 8-10 दिवसापासून जन्मदाखले घेण्यासाठी ज्या आमच्या बहिणी जे बंधू जे कॉलेजचे आणि शाळेचे विद्यार्थी त्यांना जन्मदाखला आवश्यक असतो
पण तिथं गेल्या असत्या सर्व्हर डाऊन, सॉफ्टवेअर अपडेट नाही, अशा काही कारणं दाखवून तिथले आम्ही चौकशी केली असता फार प्रमाणात गर्दी आणि प्रचंड नागरिकांचा हाल होत आहे. त्यात महाराष्ट्र शासनाने आता नुकत्याच जाहीर केलेली योजना लाडकी बहीण या योजनेलाही जन्मदाखला आवश्यक असतो. त्या कारणामुळे ह्या जन्ममृत्यू दाखल्याच्या डिपार्टमेंटमध्ये जास्त प्रमाणात गर्दी वाढते. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्या कारणाने आणि तिथं सॉफ्टवेअर अपडेशनचं काम चालू असल्यामुळे नागरिकांची गर्दी होते. या गर्दीला अनुसरून आज आम्ही तिथं गेलो असता आयुक्त मॅडमांना या संदर्भात 2 खिडकी चालू करून नागरिकांची गर्दी कशी कमी करता येईल आणि नागरिकांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेता येईल याकरता आम्ही शिवसेना महानगराच्या वतीने आयुक्त मॅडमांना आज निवेदन देण्यात आलेले आहे आणि त्याच निवेदनाला अनुसरून मॅडमांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन लवकरात लवकर तिथे ते ऑफिस हलवून आम्ही दुसऱ्या ठिकाणी ऑफिसची निर्मिती करून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल असे आम्हाला आश्वासित केले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.